स्त्री म्हणजे ध्यास, स्त्री म्हणजे विश्वास. तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तूच आहेस घराचा श्वास. जागतिक महिला दिन. सर्व माता आणि भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वरद बाल रुग्णालय, डॉक्टर मीनाक्षी पवार MBBS, DCH मुंबई. आमचा पत्ता जुन्या HP गॅस ऑफिस शेजारी, आंबेडकर नगर, जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 02-344 248 064. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत तालुक्यातील महिलांनी राजकीय क्षेत्रात उत्साही सहभाग नोंदवावा. नगरसेविका सौ सीमा पट्टण शेट्टी यांचं जागतिक महिला दिनानिमित्त विनम्र आवाहन. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत जतच्या नूतन नगरसेविका सीमा संतोष पट्टण शेट्टी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जत तालुक्यातील तमाम महिलांना राजकीय क्षेत्रात उत्साही सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं असून राजकीय क्षेत्रात चाललेली गढूळता दुरुस्त करून आणण्याचे आवाहन महिला उत्तमरित्या सांभाळू व पेलू शकतात, असं सौ पट्टण शेट्टी म्हणाल्या. ऐकूया जागतिक महिला दिनाचा त्यांचा अभ्यासू संदेश त्यांच्याच बोलक्या भाषेत. लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज जागतिक महिला दिन. निश्चितच महिलांसाठी हा गौरव दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. याच अनुषंगानं जत नगरीमधील एक यशस्वी महिला ज्या राजकारणामध्ये यशस्वी म्हणून आज नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधून या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या कार्याचा थोडक्यामध्ये आढावा आपण आज त्यांच्या ठिकाणी घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपला अल्प परिचय अत्यंत थोडक्यामध्ये आम्हाला मिळावा. मी सौ सीमा संतोष पट्टण शेट्टी. माझं शालेय शिक्षण सोलापूर जिल्हा सोलापूर मधून झालेलं आहे आणि आता इथे जत मध्ये एक 20-25 वर्ष झालं मी आहे. तर माझ्या सामाजिक कार्यामध्ये आधीपासून वाटचाल आहेच, कारण कुटुंबामध्ये तसं वारसा आहे. माझे सासरेही सामाजिक कार्यामध्ये असतात आणि सामाजिक प्लस आध्यात्मिक त्याला जोडलेलं आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष बसवेश्वरांचे बरेचसे कार्यक्रम आणि सामाजिक मध्ये जोडी आहे, आमची बांधलेली जोडी आहे. मला एक या ठिकाणी दुसरं अजून एकदा तुम्हाला अभिनंदन करावं वाटतं, कारण नगरसेविका म्हणून आपण या जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अत्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून गेलात. त्याबद्दल तुमचं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं खरोखर अभिनंदन. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे. महिलांकरिता आपण एक राजकीय प्रवास चालू केलेला आहे. या राजकीय प्रवासाच्या दरम्यान महिलांकरिता तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? सर्वात प्रथम तरी आज महिला दिनाच्या माझ्या माता बहिणींना सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज खरं बघायला गेलं तर महिलांचं कर्तृत्वाचं आणि त्यांच्या गुणांचं सन्मान करण्याचा दिवस आहे. आणि राजकीय क्षेत्रात बघायला गेलं तर वाटचाल, माझा हा राजकीय क्षेत्रातला वाटचाल नव्हताच. तो एक असं म्हणतात की कावळा बसायला आणि फांदी मोडायला, तसा हा घटक झालेला आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये प्रचंड आवड आणि आध्यात्मिक मध्ये पण प्रचंड आवड असल्यामुळे आज मी राजकारणात आहे. आणि मी महिलांना आवाहन करते की प्रत्येक महिलांनी राजकारणात उतरावं. ह्याच्यामुळे काय होईल की जसं महिलांना 50% आरक्षण आपल्या गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, तर राजकारणामध्ये उतरल्यामुळं सामाजिक बांधील जे आहे ते महिलांना व्यवस्थित होईल. म्हणजे राजकारणाला आणि महिलांना दोघांनाही व्यवस्थित बांधील होईल. राजकारणाचा बॅलन्स व्यवस्थित राखण्याकरिता आणि राजकीय म्हणजे जी परिस्थिती गढूळपणा जे चाललेला आहे किंवा दिसून येतो थोडाफार गढूळपणा जो आहे तो अतिशय पारदर्शक करण्यासाठी महिलांची गरज आहे, असं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे. हो, नक्की. मॅडम, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यापासून तुम्हाला सामाजिक क्षेत्राची खूप आवड आहे आणि दुग्ध शर्करा योग म्हणून तुम्हाला नगरसेवकाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला मिळाली. आज आपण या राजकीय प्रवासामध्ये प्रभागामधल्या कोणत्या अडचणी कशा पद्धतीनं त्यांना गतिमान केलेला आहे किंवा कोणत्या अडचणी आपण प्राधान्याने सोडवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे? खरं तर कामाची मला प्रचंड आवड आहे. आधीपासून वाटायचं की आपण कामं केलं पाहिजे आणि आज तर सत्ता आपल्या हातात आहे. एक नगरसेविका म्हणून जनतेनं मला निवडून दिलेलं आहे, तर त्यांच्यासाठी
आता ह्या काळामध्ये पुढं होईल, पण आता ह्या काळामध्ये त्यांच्यासाठी मला करायची खूप तडफड आहे. तर मी माझी गतीही चालू केलेली आहे. जसं काही कामं, गटरीची कामं बघते मी स्वतः जाऊन तिथं कर्मचाऱ्यांना बोलून साफ करायला लावते. कचरा गाडीला सुद्धा मी व्यवस्था करते. मी रोजच्या रोज कचरा गाडी यायला पाहिजे तेही सुविधा बघते. त्यानंतर ना लघु उद्योग महिलांसाठी जेव्हा मी फिरत होते तेव्हा मला कळालं की एक एक कुटुंबामध्ये 5-5 महिला आहेत, त्यांचे नातवंड 5-5 आहेत. इतकी दशा आपल्या जतमधली खूप भयानक आहे. तर त्यासाठी मला महिलांसाठी, महिला आघाडी त्यांच्यासाठी मला काहीतरी करावं अशी इच्छा आहे. आणि मी तसं प्रस्तावही आपल्या आमदारांसमोर आणि आपल्या नगराध्यक्ष डॉक्टर आरडी समोर मांडलेला आहे आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमच्या प्रभागातील जी विकास कामं आहेत ती तुम्ही नगर परिषदेच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न आता जोरदार चालू केलेला आहे. हो. मॅडम, मला एक सांगा, या प्रभागामध्ये महिलांसाठी भविष्यामध्ये काहीतरी करण्याचा आपला मानस आहे असं आम्हाला दिसून येतं, निदर्शनास येतं. आपली धडपड, आपली तळमळ आम्ही वारंवार बघतो. आपण असा कोणता संकल्प हाती घेतलेला आहे की महिला सक्षमीकरण करण्यासाठी, आणि तो प्रयत्न कशा पद्धतीनं तुम्ही मार्गी लावणार आहात? तर आज त्याचा एक डेमो किंवा आज जो स्टॉलचं आयोजन केलेलं आहे 8 मार्चच्या निमित्ताने, तिथं आम्ही लघु उद्योग म्हणजे वर्कशॉप चालू करणार आहे. पुढच्या मे मध्ये 15 दिवसाचा वर्कशॉप असेल आणि त्या वर्कशॉपमध्ये महिलांना विविध प्रकारच्या सगळ्या म्हणजे जसं काही ब्युटिशियन असेल, बिस्किट मेकिंग, त्यानंतर उदबत्ती मेकिंग, मेणबत्ती मेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी तिथं शिकवता येईल. तर महिलांनी मोठ्या प्रमाणात तिथे भाग घ्यावं. आणि आज स्टॉलचं आयोजन फक्त महिलांचं गुणासाठी ठेवलेलं आहे तिथं, म्हणजे त्यांचा कलाचा, गुणाचा आज वाव व्हायला पाहिजे. आणि कसं पाककलेमध्ये सगळेच हुशार असतात, पण एखाद्याचा पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला काय वाटतं, अतिशय सुंदर आहे. एक मन तिथे एक मानसिक रूप तयार होतो की बाबा हा तो पदार्थ आहे की खूप अतिशय उच्च प्रकारचा आहे. तर अशा विविध कलांना तिथं आज वाव देण्यात येणार आहे. आणि असं आहे, आपल्याकडे आपण बघतो युट्यूबवर मधुरा रेसिपी आहे, ती 2008 मध्ये तिने काहीतरी चालू केलं होतं आणि एक छोट्याशा व्ह्यूज मुळे ती इतकी फेमस झाली. आज इंटरनॅशनल मार्केट तिनं गाठलेलं आहे. तर मग आपल्या जतमध्ये इंटरनॅशनल मार्केटचं म्हणजे माझ्या पतीला आणि मला दोघांना त्याची माहिती आहे. तर आपल्यातल्या तिचे तिखट, तिचे मसाले, मधुराची इतके फेमस, आपण पण इंटरनॅशनल मार्केट गाठू शकतो. या महिलांना संधी आहे. फक्त तिथं काय रमणीय संध्याकाळ नाही नसून ती, तर त्यांच्यासाठी कलागुणाचा वाव आहे तो. मग अशी एखादी महिला आपण इंटरनॅशनल मार्केट पर्यंत घेऊन जाऊ शकतो आपल्या जत मधली. म्हणजे महिलांना तुम्ही एक व्यासपीठ तुमच्या प्रभागातून सुरुवात करून देण्याचा तुमचा मानस आहे आणि तो निश्चितच तुम्ही पूर्ण करण्याचा अगदी मनापासून इच्छा प्रकट केलेली आहे. यापुढे जात असताना मॅडम, मला असं म्हणायचं, जर सारख्या भागामध्ये महिला या राजकारणापासून लांब पळतात, राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. एकीकडे भारताच्या राष्ट्रपती ह्या महिला आहेत. आता नुकतंच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री या सुद्धा महिला झालेल्या आहेत. त्यांनी प्रथम महिला म्हणून उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केलेला आहे. तर अशा जत सारख्या ग्रामीण भागातील महिलांनी राजकारणात कशा पद्धतीने एंट्री करावी आणि राजकारण कशा चाकोरीतून चालवावं हे थोडक्यामध्ये आम्हाला कळावं. मला वाटते की कसे माहितीये का, आता संधी मिळाली, मला ही संधी मिळाली होती. राजकारण मीही भीत होते, म्हणजे राजकारण म्हणजे खरं तसं काही नाहीये. राजकारण खूप सुंदर आणि एक वे आहे की ज्याच्यावर आपली महिला, म्हणजे प्रत्येक महिलांना वाटतं की आपलं काहीतरी घडायला पाहिजे, आपण कुठेतरी आपलं एक व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि आपले कामं होत असतील तर कसं माहिती, राजकारण एक असं पार्श्वभूमी आहे, तिथून आपल्या सामाजिक कार्यामध्ये किंवा आपण आध्यात्मिक कार्य एक वाटचाल, जगची डेव्हलपमेंट ही आणि म्हणजे राजकारणात होईल असं मला वाटतं आणि प्रत्येक महिलांनी त्याच्यात पार्टिसिपेट करावं. निश्चितच आपण आपलं मनोगत या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय प्रखरपणानं मांडलं. नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा तर विकास आपण करणार आहात. तुमच्या सोबत जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांचाही तुम्हाला मोठा पाठिंबा असल्यामुळं भविष्यामध्ये प्रभागासह जत शहराचा कायापालट करण्याचा निर्धार तुम्ही सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आज जागतिक महिला दिन असताना सुद्धा आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी काही क्षण हितगुज आणि गप्पा मारल्यात, त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी शतशः आभार मानतो. आपली चर्चा पूर्ण विरामाकडे जाऊया. धन्यवाद. शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.